ए शांता काय हो काय करू राहिली? हे लसूण निवडती. आणि निवडायला काय त्याच्यामध्ये? निवडायला काय म्हणजे कांडी करायची, रगडायची, पाकळ्या बाजूला आणि टरखलं बाजूला करायची. काय निसून बसली टाइमपास करू राहिली? धरा बरं करा बरं तुम्हाला करता येतं. या असं धरायचं ना, असं रगडायचं खाली त्याला. म्हणजे तुला सगळं करून दाखवू का? द्या बस टाइमपास कर वावरामध्ये लोक काम करू राहिले दनादन. बसा. जेवले कुठे गेले ते केव्हाचे? जेवायला आमंत्रण होतं माहिती आहे ना. हा कुठे गेले ते पण? जेवण करून आलो. हा, आणि आपल्या दादाचे 2 पोरं आहे ना, हा. त्यांना आहे ना इंग्लिश मीडियम मध्ये ऍडमिशन घ्यायचंय त्यांचं वाला. तुम्ही तेच करा ना. तेवढंच राहिलं तुमचं, तेच करा तुम्ही. आणि मग हा तेच करा ना. मग आता सगळे लोक इंग्लिश मीडियमला ऍडमिशन घ्या पोरांचे. मग भावाच्या पोरांचे 2 पोरं आहे ना वानिकिनीचे आणि 2 पुरी आहे. बस झालं आपण काढून नाही ठेवले. म्हणजे तेच ना. मग तू अशी आडवं का काढून नाही ठेवले? मग आता ते त्याचं भाग्य राहत असतं. तुम्हाला तेच तेच तर कळत नाही. मग खरं सांग ना, म्हणजे तुम्हाला तेच कळत नाही. काय कळत नाही? आता मला सांगा, भावाच्या 2 पोरांना मी इंग्लिश मीडियम मध्ये ऍडमिशन घ्यायला. अहो ते एवढे मतलबी आहे, तुम्हाला ते कळत नाही. काय मतलबी? इतके मतलबी ना ते, लय मतलबी त्यांचं पोरांचं कपडा लत्ता शिक्षण पाणी, त्यांना काही लागलं बागलं काही हे लागलं ते लागलं सगळं तुम्हीच करता. मग काय बिघडलं? मग आता एक कुटुंब आहे आपलं, आम्ही 2 सख्खे भाऊ आहे. मग म्हणजे मी हेच करत बसायचं का? अरे होईल ना, आपल्याला बी होईल ना पोर सोर. आपण बी इंग्लिश मीडियम पेक्षा बी चांगली मीडियम निघली त्याच्या शाळेत घालू ना. त्या पण त्यांना करता येत नाही का त्यांच्या पोरांचं? आपल्या पोरांचं करणार आहे का ते? तुम्हाला कळत नाही का 2 पैसे साईडला ठेवायचा? म्हणजे त्यांचं करतं त्यांचं तुमचं असं करायचंय का? मग त्यांना कळत नाही, त्यांनी काढून ठेवले ना, आपण काढलंय का? अरे काय बात करू राहिली येण्यासारखी तू? हे तो कुठे कान भरले काय? नाही मला काय, मी काय लहान पोरगी काय मग काय कान भरायला? मग आता तू काल परवा अशी कधी बोलत नव्हती ना, आता लगेच अशी बोलायला नाही मी लागली. बोळा दूध पिती. नाही मला वाटतं तुला आहे ना कोणीतरी गुरु भेटला. हा मला गुरु भेटतो. बरोबर. डायरेक्ट तुमचं ना आमचं करायला लागली. असं कधी करीत नव्हती ना. तेच ऐकत होती मग मी त्यांचं वाला. ते बोलत होते काय? ते त्यांच्या प्लॅनिंग मध्ये समजलं का? ते त्यांचे निघून चालले, ते कुठं चालले, ते वेगळे राहायला. घरातला राहायला म्हणताय. ऐक, घरातला करता माणूस आहे मी, म्हणजे कारभारी माणूस आहे. आणि माझं वाला काम आहे ते वेगळं निघायचं म्हणताय, कळलं का? अरे तुझ्याच मनात येते वेगळं निघायचं. माझ्या मनात नाही, त्यांच्या मनात आहे वेगळं निघायचं. अहो लहानचं मोठं झालं, आम्ही एकत्र खेळलो, लहानचं मोठं झालं 2 भाऊ, आणि वेगळं निघायची बात नको करू. जेवण मी ऐकलं म्हणून माझं ऐकलेलं तुम्हाला खोटं वाटतं का? त्यांना बोलून घ्या मग माझ्या तोंडाने त्यांच्या तोंडाने खरं करून घ्या. मला आहे ना तो राजबात भरोसा नाही. मी डायरेक्ट दादाला विचारतो आता. विचारून घ्या त्यांना. बाबूराव दादाला विचारितो का दादा तुझ्या मनामध्ये काय सांगतं का? माझी बायको मला अशी बोलत होती, खरंच तू तिला काय असं बोलला का काय कधी? आणि मग मी ऐकलं फक्त त्यांचं 2 नवरा बायकोंचं बोलणं ऐकलं. खरंच हो. तरी पण आहे ना तुम्ही तरी विचारून घ्या मला. तुम्हाला माझ्यावर येणे विश्वासच नाही ना, म्हणजे मी येडी. बरं चालते का? मळ्यामध्ये भेटतील ते, आपण तिथेच बोटू. नाही त्यांना बोलून घ्या तुम्ही इथंच. मी माझं काम पाहते. हा का? हो. फोन करू का? मी तर गेलो ना मळ्यामध्ये निवांत. काय हा विषय आहे ना. हा चला आपण मळ्यातच जाऊ ना. मी लसूण ठेवते साईडला. चला जाऊनच काय लय अवघड विषय हा. तो मोबाईल घे, शब्दानी शब्द वाढत जाईल. त्याच्यापेक्षा आहे ना मळ्यातच जाऊ आपण त्यांच्याकडे. चप्पल घाला. काय आहे हा विषय ना स्फोटक विषय. एखाद्या वेळेस बोलता बोलता आहे ना आमच्या 2 भावाची मारामारी होण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी आहे ना जरा सायलेन्स घे, हळूहळू हे कर. मी काय बोलत असलं मी म्हटलेच नाही तुम्हाला की मी आपल्याला वायला निघायचं. ते बोलत होते 2 नवरा बायको, त्यांना वायला निघायचंय. हा का? हो ना. आता म्हणून तुम्हाला म्हणत होते त्या बिया वगैरे भरू नका, शाळेचं करू नका. काम करू राहिले बिचारे. मग मी घरात बसली आणले हे घरात मी काही काम करत असतील तसं काही. दादा दादा किती राहिले याचायचं? वहिनी थोडस आहे ना सावलीत द्या, पाणी बिणी पुऱ्या इकडे सावलीत द्या. झालं पाहिजे ना आता आम्हाला काम करू द्या ना. कामावर वचच बाबा जरा आहे ना. तुला नाही करायचं, तो बायकोला नाही करायचं. अरे दादा जरा नवीन विषय डोक्यामध्ये आलाय माझ्यावाल्या. आता काय करायचं आला म्हणजे आहे ना या मॅडमला ना माझ्या बायकोला नवीन विषय डोक्यात घातला आणि त्याचा वाला सांगा ना त्यांना वेगळं नाही घ्यायचं. मी ऐकलं ते असं. अरे बोलतो ना भावासंग बोलला ना मला. कोण म्हणलं असं? काय झालं? तिनं काय सांगितलं मला रात्री, म्हणे मोठे बाबूराव आहे ना बाया माझेवाले, ते म्हणते वायली निघायचं.
म्हणलं असं शक्यच नाही. कोण म्हणलं तुम्ही बोलले का महात्वाने शब्द नाही गेले अरे काय दोघं नवरा बायको बोलत नव्हते काय? नाही आम्ही म्हणलंच नाही. अरे आम्ही त्याच्या कामाशी काम करतो तरी रे. म्हणलो दादावर माझा पूर्ण भरोसा आहे. दादा असं कधी म्हणजे मला लपड पाडताय का? म्हणजे ऐकल्यावर पण. तुम्ही बायको जास्त शहाणी झाली आता. दादा हा विषय आहे ना मग बरं का. जेव्हा वेगळे निघतील ना तेव्हा तुम्हाला कळल. आता नाही कळणार ते. हा. अरे पण तू अशी खोटी का म्हणून बोलली माझ्या संग? मी खोटं बोलतच नाही. त्यामुळे तुम्हाला ते जेव्हा वाहिले निघतील ना तेव्हा त्यांना तुम्हाला पण कळून जाईल. बरे बाय मला काय वाटतंय आम्हाला जर वाईल निघायचं असेल नवरा हा. बायकोला मला तुम्हाला विचारायची काही गरज आहे का? काही गरज आहे का? अरे तो मोठा दादा आहे, तो निर्णय घेऊन टाकेल. चला मग त्याला काय वाटतं, लहान भाऊ या हुशार आहे, हिंडतो फिरतो, 4 माणसामध्ये जातो येतो, त्याच्यामुळे हा कारभार तिने माझ्या हातात दिले. काय झालं दादा वहिनी, खरं सांगायचं आहे ना, हिचं वालं आहे ना डोकं कसं फिरलं सांग का. तुमचे जे 2 पोरं आहे ना हा. ते आता आहे ना पहिली मध्येच मी त्यांना इंग्लिश मीडियम मध्ये टाकणार आहे. हा. ती जरी गेली ना पण पोरं इंग्लिश शिकले पाहिजे ना. त्या ऍडमिशन घेण्यासाठी मी येऊन जाणार आहे त्यांच्या तुमच्या 2 पोरायला. बस हिचं तिथंच टाळतं सर. आता आपण शेतीचं पाहतो सगळं, ते वरचं काम पाहते सगळं, शेतीचं याचं त्याचं सगळे काम यांच्याकडे दिले आपण. आणि याच काय मधीच थोडक्यात ती डायरेक्ट म्हणे अजिबात नाही, तुम्ही हेच घरी बसा, 4 पोरं आहे त्यांना 2 पोरं 2 बीन, आणि कोणाला इंग्लिश शिकवता मी करता अरे म्हणे. तुम्ही काढा रे, तुम्हाला काय काढायचं तेवढी हा? हा? आता हे ऐकायचं होतं का तुला? हा. तुझ्या 2 पोरायला इंग्लिश मीडियम मध्ये टाकण्याच्या टायमाला तिचं टाळतं सर. हा रे? हा पण दादा मला इंग्लिश मीडियम मध्ये ना पोरं लहानचे मोठे करायचे. तुझे पोरं काय आणि माझे पोरं काय. बरोबर. तुला हा निर्णय मान्य असेल तर थांबित. आणि त्यांचीच पोरं वाढवत बसा आणि करत बसा. मी काय सगळ्यांचं करून करून मी काही रिकामी नाही ना. नाही. मी काही मोल करीन नाही घरातलं सगळं आवरायला मी चालली निघून. नाही ना, चल गेट आउट. हा. हा मला माझं कुटुंब मोठं करायचं. तुझे पोरं काय आणि माझे पोरं काय. तिला ना जीवर येतं कामाचं खरं. राहू दे, काय उपयोगाचे अरे नाही. ए, मी मोठा असताना तू लहान असताना मी तुला कारभारी केलं हा. आणि तुझी बायको शहाणी झाली की असता का? जाऊ दादा तिचं काहीच म्हणावं तोंड नको. लावून देऊ राहिली खरं. काहीच म्हणावं मी धरलं तर तिला तिचं म्हणावं चला मी बी काम करू लागतो अरे पण तुम्हाला. तो आला पण आता तुला ती आता राग निघून गेली. जाऊ दे, जाऊ दे. नाही तर एक कर वायलेस कार्ड निघून जाऊ आपण. नाही दादा अजिबात नाही, असं कधीच बोलायचं नाही. अरे वा. वायली नाना येडे नाही हा. आहे. नाना पहिल्यापासून लय हुशार आहे. अजिबात नाही, वायली कधीच निघायचं नाही. मी बी तुम्हाला काम करू लागतो. चला आता तिचं काय ऐकायचं बावळट सगळं.